नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। गांधीनगर पाणी योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात 13 गावातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर काढला घागर मोर्चा। ठेकेदाराला घागरीतील पाण्यानं आंघोळ घालून व्यक्त केला संताप। तर योजनेचं श्रेय आम्हाला नको, मात्र 13 गावातील जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची ठाम भूमिका। कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस। राधानगरी तालुक्यातील बारडवाडी चक्रेश्वरवाडीत वादळी वाऱ्याचा कहर, घरांचे पत्रे कौले उडाली। उद्या 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार। 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य स्पष्ट होणार। राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी चाफेवाडी इथल्या शेतकऱ्याचा रेबीजमुळे मृत्यू। परिसरात भीतीचं वातावरण। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगर स्पोर्ट्स आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून केला पुढील फेरीत प्रवेश। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। 13 गावांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनलेल्या सुधारित गांधीनगर पाणी पुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामांविरोधात संतप्त महिला आज रस्त्यावर उतरल्या। 343 कोटींच्या योजनेचं काम 4 वर्षांनंतरही पूर्ण झालं नसल्यानं 13 गावातील संतप्त महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढला। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात महिला घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या। यावेळी संतप्त महिलांनी ठेकेदाराला घागरीतील पाण्यानं आंघोळ घातली। पाण्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा जनतेच्या आक्रोशाला सामोरं जा, असा इशारा माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला। गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज 13 गावातील संतप्त महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला। भर उन्हात डोक्यावर घागरी, हातात निषेध फलक आणि चेहऱ्यावर संताप अशा आक्रमक पवित्र्यात 13 गावातील महिला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकल्या। मोर्चा दरम्यान पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, योजना आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मेघा कंपनीचा धिक्कार असो, 13 गावांना पाणी द्या, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चामध्ये 343 कोटींच्या योजनेची वाट लावली। अपुऱ्या पाण्याच्या टाक्या कधी पूर्ण करणार, पाण्यातही राजकारण, भ्रष्ट आणि माजलेला ठेकेदार, चांगले रस्ते उकरून ग्रामस्थांचे कंबरडे मोडले, कामाचा निकृष्ट दर्जा, उत्तरं मात्र गोलमोल, असे फलक महिलांच्या हातात झळकत होते। यावेळी आंदोलकांनी बोंब मारो आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। गांधीनगर पाणीपुरवठा योजनेचं काम रखडल्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून गावागावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 13 गावांसाठी मंजूर झालेल्या या 343 कोटींच्या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे। गेले 25 ते 40 वर्ष आम्ही पाण्यासाठी खूप स्ट्रगल करत आहोत। अगदी उमाळ्यापासून घागरीतून ग्लासनं आम्ही पाणी भरत आलोय। थोडा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला असला तर आजपर्यंत सुद्धा आम्हाला पाण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागत आहे आणि त्यासाठी आम्ही काही केलं तरी आता रस्त्यावरच उतरणार आहे। त्याशिवाय आम्हाला पाचगावकरांना पाणी मिळणार नाही। झाली असली तरी पाणी कुठे आहे अजून आम्हाला पूर्ववत? पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे आणि आम्ही किती त्या पाण्यासाठी पैसा म्हणजे बिलं तर आहे तेवढीच येतात, तरी सुद्धा आम्हाला पाण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं आणि ते काही संपलेलं नाही आजपर्यंत आमचं स्ट्रगल। आम्ही पैसा किती घालायचा, बिलं इकडे भरायचे आणि पैसा पण घालायचा। आता आम्ही रस्त्यावरच उतरणार आणि आम्हाला रोजच्या रोज पाणी पाहिजे म्हणजे पाहिजेच। का मग पाण्याचं राजकारण केलं का असं आम्हाला आता वाटायला लागलं। कारण घरोघरी आता तीच चर्चा चालली आहे की अगदी कोल्हापूर सिटीपासून इतकं जवळ गाव असून पण आम्हाला पाण्यासाठी सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि पाण्याशिवाय काही पर्यायच नाही ना। बायकांचं काम काय आहे की धुणं भांडी हे ते सगळं, आणि पाण्यासाठी पुरुषांना नाही, बायकांनाच सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात। मग आमची बिलं घेऊ नका, तुम्ही पाणी आम्हाला द्या, बिलं घेऊ नका। पाणी नियमित पुरवठा नाही आहे
आणि जरी तो अनियमित असला, एक दिवस आड असला तरीसुद्धा आम्हाला ते मान्य होतं. तरीसुद्धा जो 2 तासाचा जो पाणी पुरवठा असतो त्याच्यामध्ये पण 1 ते सव्वा तास पाणी एकदम बारीक असते आणि अर्धा ते पाऊण तास मला वाटते थोडं मीडियम त्याचा थोडासा हे असतो प्रेशर. मग त्याच्यामध्ये ना की पुढचे 4 दिवस चालवायचे किंवा 2 दिवस चालवायचे म्हणजे पाण्याची नीडही फुलफिल होतच नाही म्हणजे काही केलं तरी. मग कोणी हाऊसवाईफ आहेत, कोणी बाहेर जॉब करणाऱ्या बायका आहेत, ह्यांच्यासाठी ते खूप अवघड चाललंय म्हणजे मॅनेजेबल नाहीच आहे. आणि कोल्हापूरसारख्या भागात राहून सुद्धा ह्या पाण्याच्या अडचणीला फेस आम्ही करतो ह्याचं आम्हाला वाईट वाटते. पण पाण्याचा आहे तोच प्रश्न आहे. 2 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी येते, सलग 2-3 दिवस येते आणि परत 8व्या दिवशी तर पाणी येतच नाही. आलं म्हणजे 8-8 दिवस पाणी नाहीच आहे. आणि बिल तर अजिबात कमी नाही. बिल हे भरायचं ते भरायचं, आणखीन विकत पाणी घेऊन आणखीन पाणी घ्यायचं. आणखीन टँकरचं तर एवढे दर टँकरने घ्यायला लागते. टँकरचं तर एवढे आता दर वाढले. उन्हाळ्यात तर पाणीच करायला लागते. आता 30 वर्ष होत आली आमच्या आधी आलेली लोक आहेत ती पण तसंच बोलत आहेत. पण पाण्याचं बिलसुद्धा कमी नाही आणि काय पाणी पण नाही. दोन्हीकडे पैसे घालायला लागतात. पाण्याचं बिलाला पण पैसे घालायचे आणि विकत टँकरला पण पैसे घालायचे. एकेकाळी आमच्याकडे आता म्हणजे मागच्या 6 महिन्यात आमच्याकडे पाणीच येत नव्हतं. आलं तर फक्त थेंब थेंब पडत होतं, असं पाणी मिळतच नव्हतं. मात्र बिल मात्र नेहमीच येत होतं. आणि आम्ही तरीसुद्धा आम्ही काही तक्रार वगैरे केली नाही आणि दुसरीकडून पाणी आम्ही घेत होतो प्यायसाठी. आणि पाण्याचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला खूप त्रास होत होता आणि ह्याच्यामुळं आम्ही मोर्चामध्ये ह्यासाठी सहभागी झालो आहे. आज आम्ही प्राधिकरण ऑफिसवर आलेलो आहे मोर्चा घेऊन. खूप वर्ष झालं आम्ही RK नगर मोरेवाडीमध्ये इथं राहायला आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की म्हणजे 4-4 दिवस 8 दिवस पाणीच येत नाही असं. आणि नियमित वेळ पण नाही पाण्याची असं आहे. त्यामुळे ते पाण्याचा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह व्हावा म्हणून आम्ही इथं आज आलेलो आहे मोर्चा घेऊन. त्यामुळं त्यांनी आमच्याकडं असं हे करावं की आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम असं सोडवावा. पाण्याचा मोरेवाडीत खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आता इतकी वर्ष राहतो पण पाण्याचा प्रॉब्लेम काही सुटलेला नाही. घरातली कामं करून पाणी आलं नाही, कुठेही पाणी घ्यायला जायचं घागरी घेऊन फार त्रासदायक आहे. रात्रीचं पाणी सोडतात त्यामुळं खूप बायकांना बाकीचे प्रॉब्लेम फार झालेत. त्यामुळे रात्रीच्या उठून दिवसा बायकांना झोप मिळत नाही. त्यामुळं पाण्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यातही जॅकवेल खाली गेलं, पाईप फुटली, ह्यामुळे 8-8 दिवस पाणी येत नाही. उन्हाळ्यात पाऊस नाही म्हणून पाणी येत नाही. प्रत्येक वेळी कारणं सांगतात आणि पाणी 8-8 दिवस येत नाही. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी महायुती सरकार आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर हल्लाबोल केला. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून ही योजना 13 गावातील लाखो नागरिकांना पुढील 30 वर्ष रोज पाणी देण्यासाठी मंजूर झाली. प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या, डिस्ट्रीब्युशन लाईन आणि घरगुती कनेक्शनचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र 4 वर्षांनंतरही केवळ 25%च काम पूर्ण झालंय. मेघा कंपनी सरकारची जावई आहे का असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण न झाल्यास नव्या वर्षात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पंचायत समिती सदस्या शिल्पा हजारे यांनी लोक चंद्रावर चाललेत पण आम्हाला अजून पाण्यासाठी मोर्चे काढावे लागत असून हे दुर्दैव असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुळशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी खोदकाम करून रस्ते उघडे टाकल्यानं ग्रामस्थ त्रस्त असल्याचं सांगितलं. लोकांना पाणी विकत घ्यावं लागतंय. योजना आणताना संघर्ष आणि पूर्ण करतानाही संघर्ष करावा लागतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या कामावर नाराजी व्यक्त करत 64 किलोमीटरपैकी केवळ 34 किलोमीटर लाईन टाकण्यात आली. रिस्टोरेशनचं कामही झालेलं नाही असं सांगितलं. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी 423 किलोमीटरच्या योजनेपैकी केवळ अर्धवट काम झाल्याचा आरोप करत भविष्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आंदोलनात आक्रमक भूमिका घेत मेघा इंजिनिअरिंग कंपनीला थेट इशारा दिला. 2020मध्ये मंजूर झालेली योजना 4 वर्षांनंतरही अपूर्ण आहे. हजारो कोटींची कामं घेणाऱ्या कंपनीला 13 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल. सांगितलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास तुमचे पत्ते लोकांना देण्यात येतील असं त्यांनी ठणकावलं.
तसंच योजनेचं श्रेय आम्हाला नको, नारळ तुम्ही फोडा पण 13 गावातील 3 लाख जनतेला पाणी द्या, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आंदोलनादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी संतप्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. आता आश्वासन नको, नळाला पाणी हवं, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. काम वेळेत पूर्ण न झाल्यास गावागावात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान मेघा इंजिनिअरिंग कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जून 2027 पर्यंत योजना पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं. 13 गावांच्या पाण्याचा प्रश्न आता केवळ विकासाचा मुद्दा राहिलेला नाही, तर जनतेच्या संयमाचा आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनलाय. आता दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरणार की महिलांचा हा घागर मोर्चा आणखी तीव्र आंदोलनाची नांदी ठरणार, हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि गटनेते एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, अनिता कांबळे, संगीता यादव, विविध गावचे सरपंच निशांत पाटील, चंद्रकांत डावरे, ए.व्ही. कांबळे, प्रियांका पाटील, रुपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, अश्विनी शिरगावे, राधिका खडके, जहिदा इनामदार, शैलजा भोसले, प्रताप चंदवानी, बाबा सोमाळी, आशिष पाटील, सुनील शिंदे, अमर मोरे, अरुण पाटील टोपकर, विनोद हुजुराणी, कीर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, महेश जाधव, सुदर्शन पाटील, के.डी. माने, नायडू बागणे, दत्ता भिलुगडे, संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सतीश निर्मळे, ऋषिकेश हुन्नुरे आदी उपस्थित होते. आणि MJPचे अभियंता D.K. पाटील, प्रभाकर गायकवाड आणि मेघा इंजिनिअरिंगचे नितीन माने आदी उपस्थित होते. दरम्यान या मोर्चावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. या योजनेतील कामाचा वेग अत्यंत संथ आहे. लोकांना गटार मिश्रित पाणी मिळत असेल तर ही शर्मेची बाब आहे. या योजनेचं श्रेय आम्हाला नको, तुम्ही नारळ फोडा, मात्र 13 गावातील 3 लाख जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडली. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या गांधीनगर प्रादेशिक 13 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामं आणि सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर धडक घागर मोर्चा काढण्यात आला. रखडलेल्या कामाविरोधात संतप्त झालेल्या महिलांनी रस्त्यावर उतरत 343 कोटींच्या योजनेचं काम 4 वर्षांनंतरही अपूर्णच असल्यानं महिलांनी संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आंदोलनात आक्रमक भूमिका घेत सरकार, प्रशासन आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर जोरदार निशाणा साधला. ही योजना 13 गावातील 3 लाखाहून अधिक लोकांच्या भविष्यासाठी मंजूर झाली. 32 पाण्याच्या टाक्या, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आणि पुढील 30 वर्षांचं नियोजन या योजनेत आहे. मात्र कामाचा वेग अत्यंत संथ आहे. लोकांना गटार मिश्रित पाणी मिळत असेल तर ही शर्मेची बाब आहे, असं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. गांधीनगर पाणीपुरवठा योजनेच्या दिरंगाईसाठी घागर मोर्चा हा आम्ही MGP ऑफिसवर या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि खऱ्या अर्थानं 2022ला ही योजना मंजूर झाली आणि अजून देखील 27 महिन्याची मुदत होती आणि 4 वर्ष झालं ही योजना पूर्ण करण्यात आलेली नाही. आम्हा सगळ्यांना एक मनामध्ये शंका आहे, या वर्षभरात म्हणावं तशा फार बैठका झालेल्या नाहीत असं लोकांचा आग्रह होता. आमचे सर्व प्रमुख, सर्व सरपंच, प्रत्येक गावातील सदस्य आमच्याकडे आले, आदरणीय बंटी साहेबांना भेटले, मला भेटले आणि आमच्याकडं त्या ठिकाणी मागणी केली की तुम्ही ही बैठक त्या ठिकाणी घेतली पाहिजे, कारण 4 वर्ष झालं हे काम पूर्ण होत नाही असं आमच्या सगळ्यांच्या समोर येते. डिस्ट्रीब्युशनचं काम, जे पाईपलाईनचं काम आहे ते प्रत्येक गावातून त्या ठिकाणी करायचं आहे, ते काम देखील पूर्ण केलेलं नाही आहे. रस्ते उकरतात, लोकांना त्रास होतो, त्याचं देखील ते रिस्टोरेशन करत नाहीत आणि मग अशा अनेक अडचणी आहेत. हे आम्हा सगळ्यांच्या समोर आम्हाला या माध्यमातून दिसतात. आमची विनंती आहे की तुम्ही आमच्याबरोबर येऊन बैठक घ्यावी. मग आम्ही मागच्या 8 दिवसामध्ये याची बैठक घेतली आणि एवढं दिरंगाई का होते हा प्रश्न विचारल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ह्यांच्याकडं लोकच नाही आहेत मेगा इंजिनिअरिंगकडं, अशा पद्धतीचं उत्तर प्रशासनाने दिलं. आज 32 टाक्या
या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या. त्यातल्या 6 टाक्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईनचं काम रखडलेलं आहे आणि मग हे काम का रखडले हा प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येक वेळी गोड बोलायचं आणि कारणं काढायची अशी शंका आमच्या मनामध्ये येते. पण आम्हाला एक शंका आली, म्हणलं ह्याच्यावर काही राजकारण होते का. आज जर आपण विचार केला तर हे वर्षभरात फार बैठका झाल्या नाहीत असं प्रशासनाचं उत्तर आम्हाला होतं. जलजीवन मिशन योजनेचा श्रेय आम्हाला नको, तुम्ही नारळ फोडा, मात्र 13 गावातील 3 लाख जनतेला पाणी मिळालं पाहिजे अशी ठाम भूमिका पाटील यांनी मांडली. ही योजना ही या 13 गावातील लोकांसाठी आपण आणलेली आहे. 3 लाखहून अधिक लोकांना याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे. आणि मी योजना आणत असताना आमच्यामध्ये कुठलंही राजकारण मनामध्ये नाही आहे. आम्ही श्रेयवाद करत नाही. माझी अजून देखील या सरकारला विनंती आहे, नारळ तुम्ही फोडा, काय हरकत नाही, पण किमान आमच्या लोकांना पाणी द्या. कुठलंही यामध्ये राजकारण न आणता लोकांना वेटीस धरू नका, हे आमचं त्या ठिकाणी मागणी आहे. म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी जाब विचारायला, प्रशासनाला जाब विचारायला आणि या मेगा इंजिनिअरिंगतील सगळ्या सहकाऱ्यांना जाब विचारायला इथं आलो. त्यांनी आम्हाला सांगितले 2027 जूनपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. आम्हाला अजून देखील मनामध्ये शंका आहे, लेखी दिलेला आहे त्यांनी, पण मनामध्ये शंका आहे. ही जी बैठक वरच्यावर आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हा सगळ्यांना घ्यावी लागेल, कारण ह्यांच्या मागं लागल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही. यावेळी ऋतुराज पाटील यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर गंभीर आरोप करत कंपनी आणि सरकारच्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं लाखो रुपयांचं इलेक्टोरल बॉन्ड भाजपला दिलेत, त्यामुळे सरकार त्यांच्या मागं उभा आहे. मात्र 13 गावांच्या जनतेचा प्रश्न प्रलंबित ठेवला तर जनतेचा शाप सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सरकार त्यांच्या मिंद्यात आहे असं आम्हाला मनामध्ये वाटतं. आज तिजोरी त्यांच्या ताब्यात आहेत हे सरकार नेहमी सांगतं आणि मग आम्ही जेव्हा प्रशासनाला विचारतो, मेगा इंजिनिअरिंगची मीटिंग घेतो, तेव्हा आम्हाला एकच उत्तर मिळतं की आम्हाला अजून काही पैसे आलेले नाहीत म्हणून आम्हाला पुढं काम करते. हे दरवेळी सरकार आम्हाला खोटं का बोलतं की आम्ही सगळ्यांना पैसे देतो. मग आमच्या मनामध्ये शंका आहे की 1 वर्षभरात पूर्ण करणार आहेत का, ही मनामध्ये शंका आहेच. पण कुठंतरी आम्हाला ह्याच्यावर निर्णय घ्यावा लागेल आणि मी एवढं नक्की सांगतो, या महायुती सरकारला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर या 13 गावातील लोक हे निश्चितपणे तुमच्या विरोधात ताकदीनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा राहतील आणि दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावातील लोक या महायुती सरकारला श्राप दिल्याशिवाय राहणार नाहीत, एवढं निश्चितपणे सांग. 2022 मध्ये मंजूर झालेली जलजीवन मिशन योजना 4 वर्षांनंतरही अपूर्णच असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. हजारो कोटींची कामं घेणाऱ्या कंपनीला 13 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल तर भविष्यात जनतेच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल असा इशारा देत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सरकारला ठणकावलं. राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी चाफेवाडी इथं शेतकरी सुभाष तुकाराम कातकर यांचा रेबीज आजारामुळं उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील चाफेवाडी इथले सुभाष कातकर हे 21 मार्चला गावाजवळील गावदरी परिसरातल्या शेतात काम करत होते. त्यावेळी अचानक आलेल्या भटक्या कुत्र्यानं त्यांच्यावर हल्ला करत चावा घेतला. या घटनेत ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी रेबीज प्रतिबंधक लसही घेतली होती. मात्र 1 मेपासून त्यांना रेबीजची लक्षणं जाणवू लागली. प्रकृती बिघडल्यानं कुटुंबियांनी त्यांना प्रथम राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कातकर यांच्या निधनानं चाफेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. तालुक्यात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रवाबाबत ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये. आता बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असून सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे. समाजातील तळागाळातील प्रश्न आणि त्यांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केलंय. अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पी साईनाथ यांना अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देण्यात आला तर अभिजित करंडे यांना मोहन मस्कर स्मृती पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये अनंत दीक्षित स्मृती समितीच्या वतीनं पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांना अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार देण्यात आला. 25,000 रुपये रोख, शाल, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. तर पत्रकार अभिजित करंडे यांना मोहन मस्कर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना पी साईनाथ यांनी कुठल्याच पिकासाठी शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचं सांगितलं. त्यांच्या मुलांची लग्न ठरत नाहीयेत, हे निराशाजनक वास्तव आहे. समाजातील या तळागाळातील प्रश्न समजून घेऊन त्यांचे बारकावे शोधून पत्रकारिता करा, असं आवाहन पी साईनाथ यांनी केलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी अनंत दीक्षित यांनी कोल्हापुरात पत्रकारिता करताना सर्व स्तरातील संवाद साधला असल्याचं सांगितलं. तर सध्याची लोकशाही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे की केवळ काहींनाच सोबत घेऊन जाणारी आहे, यावर अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. अभिजित करंडे यांनी पत्रकारितेतील तिसरा डोळा सतत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं सांगत हा पुरस्कार मला नेहमी जबाबदारीची जाणीव करून देईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस, शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर, पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. परिवहन विभागाकडून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बसधारकांना ई-चलनद्वारे भरमसाठ दंड आकारला जातोय. सरकारनं ही लूट थांबवावी आणि हा दंड माफ करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जर याची दखल घेतली नाही तर येत्या 11 मे पासून RTO कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज कोल्हापुरातील 125 बसेस ये-जा करतात. या मार्गावर प्रत्येक 4 किलोमीटरला वेग मोजणारे कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यामुळे या मार्गावर परिवहन विभागाकडून ई-चलनद्वारे बसेसचा 35 किलोमीटर आणि 40 किलोमीटरपेक्षा जास्त वेग असेल तर 4,000 रुपये दंड, यासह टोल नाक्यावर मार्ग बदलला तर 2,000 रुपये दंड आहे. यामुळे एका बसवर साधारणपणे वार्षिक 5 लाख रुपयांचा दंड होतो. याविरोधात आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. मात्र शासनानं याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारनं ही लूट थांबवावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बस मालक संघटनेनं केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर नाकोडा ट्रॅव्हल्सचे प्रदीप राठोड यांनी RTO कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं सांगितलं. या दंड आकारणीच्या विरोधात हा दंड पूर्णपणे रद्द व्हावा या मागणीसाठी येत्या सोमवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मी प्रदीप राठोड आमरण उपोषणास बसत आहे आणि आमची कोल्हापूर जिल्हा बस ओनर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणास बसत आहे, असा इशारा मी या निमित्तानं सरकारला देतो. यावेळी बोलताना शेफाली ट्रॅव्हल्सचे सतीशचंद्र कांबळे यांनी 2019मध्ये ई-चलन दंडाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात 2025 अखेर 7,200 कोटीपेक्षा अधिक दंड बसेसवर लावण्यात आलाय. त्यातील 2,600 कोटींहून अधिक वसूल करण्यात आलाय तर 4,600 कोटीपेक्षा दंड थकीत असल्याची माहिती त्यांनी दिली. ई-चलन कायद्याअंतर्गत गुजरात सरकारनं 25 ते 90% कपात केली आहे. उत्तराखंड आणि कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा दंडात कपात करण्यात आली आहे. मग महाराष्ट्र सरकारकडं मानवी दृष्टिकोन आहे की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी मनोज चौगुले, अशोक शिंदे, पंकज त्रिपाठी, शाकीर तहसीलदार, सुनील मगदुम, राजू ढाले आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या 287 प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी 84 कोटींचा निधी मंजूर झाला होता. यातील काही शाळांची दुरुस्ती करण्यात आली आहे तर उर्वरित शाळांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्यात यावी अशी सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाला मिळालेला हा आजवरचा सर्वात मोठा निधी आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक शाळांचं रुपडं पालटणार आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडं समृद्धी शाळांचा आराखडा सादर केला होता. या अंतर्गत 84 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 1956 प्राथमिक शाळा आहेत. यातील अनेक जुन्या शाळांच्या छताला गळती, भिंतींची पडझड, स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. अशा 287 शाळांची दुरुस्ती करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. यातील काही शाळांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय, तर काही शाळांचं काम अंतिम टप्प्यात आहे. या सर्व शाळांना आणि संबंधित ठेकेदारांना पावसाळ्याच्या आधी म्हणजेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. याचबरोबर शिक्षण विभागाला मिळालेला हा आजवरचा सर्वात मोठा निधी असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे. म्हणजे यापूर्वी कधीही एवढा मोठा निधी मिळालेला नव्हता. गेल्या वर्षी आपल्याला 84 कोटी रुपये DPCच्या जो काही फंड आपल्याला अलॉट झाला त्या DPC फंडातून अलॉट झालेल्या फंडातून आपण मान्यता दिलेलं होतं. त्या व्यतिरिक्त जे काही स्थानिक विकास फंड असतो म्हणजे आमदार महोदयांचा, खासदार महोदयांचा, त्यांचा स्वतःचा जो फंड असतो त्याच्यामध्ये पण काही मान्यता झाल्या, काही खनिज विकासमध्ये मान्यता झाल्या, काही डोंगरी विकासमध्ये मान्यता झाल्या आणि जो जिल्हा परिषदेचा सेस आहे, जिल्हा परिषदेच्या सेसमध्ये पण ज्या मान्यता झाल्या, असं सगळं जर एकत्रीकरण केलं, माझे विद्यार्थी संघाचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला गेल्या वर्षी मिळालं, तर ऑलमोस्ट आपल्याकडे 110 कोटीच्या मान्यता शाळा दुरुस्ती, नवीन शाळा बांधणे किंवा आपले समृद्ध शाळेचे जे काही 24 सोयीसुविधा आपण आयडेंटिफाय केलेल्या होत्या, ह्या 24 सोयीसुविधांसाठी आपल्याला गेल्या वर्षी निधी उपलब्ध झाला आणि त्या मान्यता आपण दिल्या. त्या मान्यता दिल्यानंतर आपण थोडंसं दरच वर्षी असं करत असतो. माननीय सभापती मॅडम त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ह्यावेळी आम्ही अजून एकदा असं ठरवलं की सर्व आपले जे काही ज्यांना आपण वर्क ऑर्डर दिलेले आहेत, मग काही आपण ई टेंडर करून असेल किंवा सुभेद्वारा दिले असेल, तर सगळ्यांना वर्क ऑर्डर दिल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा पावसाळा सुरू झाला की पुढचे 3 ते 4 महिने खूप पाऊस पडतो आणि खूप पाऊस पडल्यामुळे त्या कालावधीमध्ये काम करता येत नाही आणि त्यावेळी खूप गैरसोय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सगळं विचारात घेऊन आपण सर्व जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की मॅक्सिमम जे काही आम्ही वर्क ऑर्डर तुम्हाला इश्यू केलेले असतील त्या सगळ्यांनी साधारणपणे मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टीचा वेळ विचारात घेता, जून महिन्याचा वेळ विचारात घेता पावसाळ्यापूर्वी सगळी कामं पूर्ण कराव्यात अशा सूचना आपण सगळ्यांना दिलेल्या आहेत. तालुकानिहाय विचार केला तर करवीर तालुक्यातील 43 शाळा, हातकणंगलेतील 36, शिरोळमधील 36, कागलमधील 35, राधानगरीतील 29, शाहूवाडीतील 22, भुदरगडमधील 20, गडहिंग्लजमधील 19, चंदगडमधील 17, पन्हाळ्यातील 11 आणि गगनबावडा इथल्या 8 अशा एकूण 287 शाळांचा यात समावेश आहे. या शाळांमध्ये इमारतींची दुरुस्ती, छप्पर दुरुस्ती, वर्गखोल्यांचं मजबूतीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची सुधारणा आदी कामं केली जाणार आहेत. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अनेक शाळांचं रुपडं पालटणार आहे. कोल्हापूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापौर रूपाराणी निकम यांनी माझं शहर माझी जबाबदारी ही मोहीम CSRच्या माध्यमातून सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध ठिकाणांचं सुशोभीकरण करण्यासाठी कंपन्यांना जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. मात्र यातील काही कंपन्यांच्या जुन्या कामांचा अनुभव आणि पारदर्शकतेवरून आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. त्यामुळे ही मोहीम खरोखरच शहरासाठी आहे की केवळ दिखावा आहे असा सवाल उपस्थित होतोय. माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत शहरातील चौक, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृह, शाळा आणि उद्यानांचं सुशोभीकरण CSRच्या माध्यमातून केलं जाणार आहे. या उपक्रमासाठी सोमवारी 35 पैकी 30 संस्थांना ठिकाणांचं वाटपही करण्यात आलंय. मात्र याच संस्थांच्या पूर्वीच्या कामांकडे पाहिलं तर चित्र काहीसं वेगळंच दिसतंय. कोट्यावधींचा निधी खर्च केल्याचे दावे, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी फक्त कंपन्यांचे फलक आणि विकास मात्र गायब अशी स्थिती आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळील शिवाजी विद्यापीठ परिसर, पोलीस गार्डन परिसर अशा ठिकाणी काही वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात सौंदर्यीकरण करण्यात आलं. मात्र आज त्या ठिकाणी अस्वच्छता, तुटलेल्या संरचना, अतिक्रमण आणि पूर्णपणे दुर्लक्षित अवस्था आहे.
मग त्या कामांचं काय झालं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय. संबंधित कंपन्यांनी फक्त जाहिरातच केली का आणि महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं का? गंभीर बाब म्हणजे अपूर्ण कामं करणाऱ्या आणि देखभाल न करणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं दिसत नाही. आता पुन्हा त्यातील काही कंपन्यांना पुन्हा सौंदर्यीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या नावावर लाखोंच्या देणग्या घेतल्या जातात, पण त्या पैशांचा वापर किती पारदर्शक केला जातोय? आर्थिक व्यवहारांपासून महापालिकेला दूर ठेवणारे करार गैरव्यवहाराला खतपाणी घालतायत का? महापालिका सभागृहात या कंपन्यांच्या जुन्या कामांचा हिशेब मागितला जाणार का? की पुन्हा एकदा त्यांना मोकळं रान मिळणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे स्वर्गीय अजित पवार यांचा पुतळा उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्याप KSBP पार्कमध्ये अस्वच्छता तशीच आहे. ज्या ठिकाणी मान्यवरांनी पाहणी केली त्याच ठिकाणी आजही अस्वच्छता कायम आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विशेष म्हणजे महापालिकेशी कोणताही करार न करता या कंपनीनं सौंदर्यीकरणाची उठाठेव केल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. मग महापालिकेच्या परवानगीशिवाय त्यांनी सौंदर्यीकरण कसं केलं हा प्रश्न अनुत्तरित आहे. महापौर रुपाराणी निकम या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन निर्णय घेत आहेत की काही मोजक्या स्तरावरच निर्णय होतोय यावरही संशय व्यक्त केला जातोय. एकूणच कोल्हापूरच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे? जबाबदारी कोणाची आणि उत्तरदायित्व ठरवणार कोण? माझं शहर माझी जबाबदारी ही मोहीम खरंच शहरासाठी ठरणार की पुन्हा केवळ जाहिरात आणि आश्वासनांपुरतीच मर्यादित राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्मार्ट कार्डची सवलत आणली आहे. परंतु ही सवलत मिळवण्यासाठी कोल्हापुरातील ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. याकडे महामंडळातील अधिकारी लक्ष देणार आहेत का असा सवाल ज्येष्ठ नागरिक उपस्थित करतायत. राज्यातील एसटीचा प्रवास डिजिटल आणि अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्मार्ट कार्डची सवलत योजना आणली. परंतु ही सवलत मिळवताना ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी बस स्थानकातील ग्राहक सेवा केंद्रातून स्मार्ट कार्ड काढून देण्याची सोय करण्यात आली आहे. परंतु हे कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत राहावं लागतंय. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. स्मार्ट कार्ड काढून देणाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जातोय. घर कामं करणारी माणसं आम्हाला वेळेत यायला मिळत नाही आणि दोनदा येऊन गेलं तरी आम्ही काही काम होत नाही, काय नाही. आणि आता आम्हाला 3 वाजेपर्यंत टायमिंग द्या, वाढवून टायमिंग द्या 5 वाजेपर्यंत, म्हणजे कामं तर होतील नाही तर लोकांच्या कामाचे नुकसान होते. आम्ही ती पण ओरडत्या तेवढा वेळ आला नाही समोर. माणसांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे फार, ती संख्या वाढवायला पाहिजे. इथं 6 वाजल्यापासून माणसं येऊन बसतात आणि 9 साडेनऊ पर्यंत सुरुवात होते आणि त्यामुळे ते सगळं वेळेवर आटपणं कठीण आहे आणि पुढं पण मुदत वाढवून मिळाली पाहिजे. आम्ही लांबून येतोय अशा वेळी कार्ड काढण्याची वेळ संपली की पुन्हा सकाळी तीच तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कार्ड काढण्याची वेळ वाढवण्यात यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांमधून होतीये. सकाळी 8-9 वाजल्यापासून माणसं येतात, BP शुगरची माणसं असतात, त्यांना ते टायमिंग जरा वाढवून द्या. आता अजून आम्ही उभारलोय, 9 वाजता आलोय, आता 1:30ला बंद होणार, 2:30 वाजल्यानंतर कार्ड चालू करणार. मग कार्ड चालू केल्यानंतर आम्हाला देणार नाही, तर आम्ही आता परतच जायला पाहिजे. 30-40 रुपये खर्च करून यायचं आणि कार्ड नाही ते जायचं. तुम्ही काहीतरी दुसरी योजना करायला पाहिजे, टायमिंग वाढवून द्यायला पाहिजे. या डिजिटलच्या जगात एसटीचा प्रवास सुखकर आणि रोख विरहित व्यवहार व्हावा यासाठी परिवहन महामंडळानं स्मार्ट कार्डची सवलत दिली आहे. परंतु ती सवलत मिळवताना ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडं महामंडळानं लक्ष द्यावं अशी मागणी होतीये. कोल्हापूर शहरातील SRI मॅपिंगच्या कामात अनियमितता दिसून येतेय. त्याचबरोबर बहुतांशी कामं अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे या कामांसाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी आणि कामात नियमितता असावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
कोल्हापूर शहरात सध्या SRI अंतर्गत प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. ज्या BLOंची नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्याकडे आधीच कामाचा ढीग आहे. त्या कामाची भर, त्यामुळे हे काम 10 मे या नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या कामासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी आणि कामात नियमितपणा असावा अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आल्यात. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजित पाटील, निलेश आसगावकर, अरविंद कांबळे, यतीन होरणे, विजय करजगार, राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, सुनील तुपे, राहुल पाटील, गणेश शिंदे, रोहित कांबळे, गणेश सांगवडेकर, दिलीप पाटील, बाजीराव दिंडोरले, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील घोडकेनगर परिसरात सुरू असलेल्या गटारींच्या कामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्यात. मंजूर आराखडा आणि तांत्रिक निकषांनुसार कामं होत नसून निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून नियमबाह्य पद्धतीनं कामं सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. त्यामुळे नागरिकांनी मक्तेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील घोडकेनगर परिसरातील विविध गल्ल्यांमध्ये सध्या गटारींचे काम सुरू आहे. मात्र त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्यात. मंजूर आराखडा आणि तांत्रिक निकषांनुसार काम होत नसून निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून नियमबाह्य पद्धतीनं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. गटारींची खोली, रुंदी आणि सिमेंट कॉन्क्रीटचं प्रमाण मंजूर अंदाजपत्रकानुसार नसल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. आज परिसरातील नागरिकांनी एकत्र येत कामाच्या ठिकाणी जाऊन मक्तेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांना जाब विचारला. करदात्यांच्या पैशातून होणारी कामं दर्जेदार झाली पाहिजेत. निकृष्ट कामं कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. आम्ही घोडकेनगरमध्ये राहतो. घोडकेनगरमध्ये 15 दिवस झालं गटारी उकडून ठेवल्यात आणि ते कॉन्क्रीटच्या करायचं म्हणून सांगितल्यावर 15 दिवस झालं इकडं कोण पण फिरकलं नाही. लहान मुलं आहेत आमची, जायला यायला म्हाताऱ्या माणसांना अडचण होते, त्यात पडायला होते. सगळं सांडपाणी सगळं दारात झाले, त्यामुळे डास व्हायला लागले. मग कसं काय करायचं आम्ही? तुमच्या घरातलं कोण पडले का? गटरीत जखमी झाले का कोण? होय, आमचे दीर पडले. काय झाले त्यांना? गुडघ्याला लागले की त्यांच्या, गटर करून ठेवल्यामुळे. हां, मग ते आता फरशा घालून ठेवल्यात आम्ही मोठ्या मोठ्या तेवढ्यासाठी. मग काम चांगलं आहे, निकृष्ट दर्जाचं आहे का चांगलं केलं? निकृष्ट दर्जाचंच केलेलं होतं, त्यामुळे घुशी लागायला लागल्यात. सारखं 2-2 वर्षाला ते करतात. दरवाजे सगळे करून ठेवलेलं, कॉन्क्रीट घालून सगळं केलेलं, दरवाजांना प्रत्येक वेळेला 2-2 हजार घालायला लागते. कुठलं एवढं सारखं प्रत्येक वेळेला? ते परत उकरायला गेले, ते ड्रेनेजची पाईप फोडून ठेवली. या कामाची तातडीनं चौकशी करून संबंधित मक्तेदार तसंच संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कामाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील गिरगाव इथल्या ऐतिहासिक शाहू स्मृतीस्थळावर बुधवारी त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर तसंच महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 6 मे 1922 साली मुंबईतील गिरगावमधल्या त्यावेळच्या पन्हाळा लॉजवर मृत्यू झाला होता. हे ऐतिहासिक ठिकाण शाहू स्मृतीस्थळ म्हणून उभारण्यासाठी शाहू स्मृती शताब्दी समिती, मुंबई महानगरपालिका आणि कोल्हापूरचे सुपुत्र पैलवान संग्राम कांबळे यांचं सहकार्य लाभलं. 2022 साली राजर्षी शाहूंच्या स्मृती शताब्दीवेळी या स्मृतीस्थळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळीपासून या ठिकाणी 6 मे रोजी कार्यक्रम आयोजित केला जातो.
यंदाचं हे 5वं वर्ष आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर तसंच महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढील वर्षी या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिचित्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाहू विचारांचा जागर या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल अशी घोषणा केली. खासदार अरविंद सावंत यांनी या स्मृतीस्थळाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं सांगितलं. यावेळी शाहू स्मृतिस्तंभ समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पैलवान संग्राम कांबळे यांनी स्थळाचं ऐतिहासिक महत्त्व राज्यभर पोहोचावं, या ठिकाणची दररोज साफसफाई आणि देखभाल करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, स्थानिक नगरसेवक गौरंग जव्हेरी, सिने दिग्दर्शक सतीश रणदिवे, ACP रवी सरदेसाई, सुरेश नलवडे, मधुकर मेटील, गणपत जाधव, स्वाती गाजरे, प्रज्ञा जाधव, शशिकांत पवार यासह शाहूप्रेमी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. NCERTच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा का हटवला? राजघराण्यांचे वंशज थेट कोर्टात. बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार. मुख्यमंत्री सम्राट चौधरींच्या मंत्रिमंडळात नितीश कुमारांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून घेतली शपथ. एकूण 32 सदस्यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ. नागपुरात नायब तहसीलदारांना JCBला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं. मुरुम माफियांची दहशत वाढली. बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. भूसंपादन घोटाळ्यात सहभाग. शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या संचालक नियुक्तीबाबत फेरविचार करण्यात यावा अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलं. शिवाजी विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि विकास केंद्राच्या संचालकपद आजवर डॉक्टर कृष्णा किरवले, डॉक्टर भगवान माने यांनी भूषवलं होतं. आता हे पद डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांच्याकडे होतं. 22 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालंय. त्यामुळं त्यांच्या जागी डॉक्टर NB गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीवर आक्षेप घेत ही नियुक्ती तातडीनं रद्द करून फेरविचार करण्यात यावा अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना निवेदन देण्यात आलंय. या केंद्राचे नेतृत्व यापूर्वी फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीशी बांधिलकी ठेवून संशोधन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या प्राध्यापकांनी केलंय. डॉक्टर NB गायकवाड यांचं शैक्षणिक क्षेत्रात मोठं संशोधन कार्य असलं तरी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रसार, अभ्यास, संशोधन किंवा सामाजिक चळवळीतील त्यांचं योगदान दिसून येत नाही, अशा भावना अभ्यासकांमध्ये आहे. यासह केंद्राच्या कार्याशी त्यांचा पूर्वीचा प्रत्यक्ष सहभाग, उपक्रमातील सहभाग किंवा वैचारिक योगदान याबाबतही संभ्रम व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे या निवडीचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुद्ध्याळकर, सचिव पंकज आठवले, विकी कांबळे, अमित समुद्रे, धर्मराज ढवळे, सोहेल मुल्ला, गौरव कांबळे, यश कांबळे, आदर्श कांबळे आदी उपस्थित होते. करवीर पोलिसांनी अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. आंबेवाडी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरून टेम्पोमधून अवैध विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव यांना मिळाली होती. यानंतर करवीर पोलिसांच्या पथकानं आंबेवाडीतील सिद्धेश अँड स्वीट मार्ट समोर सापळा रचला.
त्यावेळी संशयित टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी वाहनाच्या हौदात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी कोल्हापुरातील टिंबर मार्केट इथं राहणाऱ्या अमर बाळासू सुतार याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्याच्याकडे मद्य वाहतुकीचा परवाना मागितला असता कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झालं. हे मद्य रोहित वाईन्समधून घेऊन चिखली आणि केरली परिसरातील बियर बारमध्ये विक्रीसाठी नेत असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. या कारवाईत विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याचे बॉक्स आणि टेम्पोसह एकूण 6,99,195 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, पोलीस सब इन्स्पेक्टर विनायक सपाटे, पोलीस अंमलदार सुभाष सरक, विजय तळसकर, रणजित पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, विजय पाटील यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे करतायत. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा पहिला सामना सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात झाला. हा सामना टायब्रेकवर सम्राटनगर स्पोर्ट्स संघानं जिंकला. दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं बालगोपाल तालीम मंडळावर विजय मिळवला. या दोन्ही विजयी संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सायंकाळी 4चा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात सामन्याच्या 8व्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या प्रदीप शिंदे यानं मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपाल संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 24व्या मिनिटाला बालगोपालच्या सार्थक जाधव यानं गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 39व्या मिनिटाला प्रॅक्टिस संघाच्या शुभम बेलेकर यानं गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात गोलची बरोबरी करण्यासाठी बालगोपालकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र प्रॅक्टिस संघाच्या बचावफळीनं त्या परतवून लावल्या. सामन्याच्या 78व्या मिनिटाला रोहित भोसले यानं केलेल्या गोलमुळं प्रॅक्टिस संघाची आघाडी 3-1 अशी झाली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं जिंकला. बालगोपाल संघाकडून सार्थक जाधव, अभिनव साळोखे, रोहित कुरणे, देवराज मंडलिक, वैभव देसाई यांनी, तर प्रॅक्टिस संघाकडून सागर चिले, आकाश बावकर, सचिन गायकवाड, मोमीन भाट, साहिल डाकवे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान दुपारी 2च्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सनं टायब्रेकरवर मर्दानी खेळाचा आखाडा या संघावर विजय मिळवला. विजयी दोन्ही संघांनी विजयी पुढील फेरीत प्रवेश केलाय. उद्या दुपारी 2 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात, तर 4चा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ यांच्यात होणार आहे. कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी मध्यरात्री ऑल आउट ऑपरेशन राबवत गुन्हेगार आणि अवैध व्यवसायांवर मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत जिल्हाभरातील हॉटेल, धाबे, बार, लॉजिंग आणि संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली. यावेळी ड्रिंक अँड ड्राईव्ह, दारूबंदी कायदा, मोटार वाहन कायदा आणि हद्दपार आरोपींविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीलाही एलसीबीनं कोल्हापुरातून ताब्यात घेतलंय. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या आदेशानुसार रात्री 10 ते पहाटे 2 या कालावधीत ऑल आउट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोहीम राबवत जिल्ह्यातील हॉटेल, धाबे, लॉजिंग, बियर बार, बसस्थानक आणि संशयित परिसरांची तपासणी केली. या मोहिमेत 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 37 पोलीस अधिकारी आणि 136 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. जिल्ह्यात एकूण 42 विशेष पथकं तयार करण्यात आली होती. कारवाई दरम्यान पोलिसांनी 39 इस्मांविरोधात नॉन बेलेबल वॉरंट बजावले. उघड्यावर मद्यपान करणाऱ्या 12 जणांवर तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या 34 चालकांवर कारवाई करण्यात आली. हद्दपार असलेल्या एका आरोपीवरही पोलिसांनी कारवाई केली. वेळेपेक्षा जास्त काळ दुकानं सुरू ठेवणाऱ्या 16 दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदी कायद्यान्वये 2 कारवाया करून 7,04,895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या 18 जणांवरही कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये 544 वाहन चालकांवर कारवाई करत 3,53,500 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. तसंच भारतीय हत्यार कायद्यान्वये 2 आरोपींकडून 42,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
दरम्यान स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पथकानं ठाणे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी महेश भाऊराव आहेर याला हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथं छापा टाकून अटक केली. कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल बलात्कार आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. पहाटे 3च्या सुमारास त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगार आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असतानाच मान्सून पूर्व पावसालाही पोषक हवामान होत आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. कोल्हापुरात आज दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता. हवामान विभागानं आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा अंदाज दिला होता. दुपारनंतर वातावरणात बदल होत गेला. शहरात पावसाळी वातावरण झालं होतं, मात्र पाऊस झाला नाही. जिल्ह्याच्या काही भागात मात्र दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. राधानगरी तालुक्यात दुपारी 2 नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे काढणीला आलेल्या कलिंगड, सूर्यफूल पिकाला मोठा फटका बसला. उन्हाळ्यासाठी साठवून ठेवलेली वैरण भिजल्यानं पशुपालकांनाही फटका बसलाय. तसंच वीटभट्ट्यांवर तयार ठेवलेल्या विटा पावसात भिजल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तुटून पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. तालुक्यातील बारडवाडी आणि चक्रेश्वरवाडी परिसरात झालेल्या अचानक वादळी वाऱ्यामुळं अनेक घरांवरील पत्रे आणि कौले उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय. वादळाच्या तडाख्यात नीता शिवाजी बारड यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेलेत, तर अनिल बापूसो बारड यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून फुटल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं. आज राधानगरी येथील बारडवाडी, चक्रेश्वरवाडी या ठिकाणी जोराचं वादळ वारा आणि पाऊस झालेला आहे. आणि त्यामध्ये माझं बारडवाडी येथील हे जे घर आहे त्या ठिकाणी जोराचा वादळ वारा आल्याने माझ्या घराचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी माझ्या घराचं पत्र वगैरे दोन्ही बाजूची उडून गेलेले आहेत आणि माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे. याचबरोबर संपूर्ण भागामध्ये वादळी वारं जोरात झाल्याने, पाऊस जोरात आल्या कारणाने बऱ्याचशा ठिकाणी झाडं वगैरे सुद्धा पडलेले आहेत. घरांची कौलं वगैरे सुद्धा उडून गेलेली आहेत. त्याचबरोबर जनावरांचं जे खाद्य असते त्याला आपण पिंजार वैरण वगैरे म्हणतो ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी उडून गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं ही वाडी वस्तीवरची ही मोठी मोठी छोट्या छोट्या वस्ती आहेत आणि या पद्धतीनं दरवर्षीच आम्हाला हा वादळी वाऱ्याचा जोराचा फटका बसत असतो. आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं असेल, लोकांचं असेल, घराचं नुकसान असेल, शेतीवाडीचं नुकसान असेल, हे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळते. शासनाला माझी एवढीच विनंती आहे की हे वादळी वाऱ्यामुळे झालेलं जे नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई या गोरगरीब शेतकऱ्यांना आणि लोकांना मिळावी ही विनंती आहे. काही ठिकाणी घरांच्या कौलांचाही चुराडा झाला. तलाठी सुयोग नागरे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. दरम्यान परिसरातील अनेक झाडं उन्मळून रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. विजेचे खांबही कोलमडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता. कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागानं शहरातील कर आकारणी न झालेल्या आणि नियमबाह्य बदल झालेल्या मिळकतींवर धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत अवघ्या 6 दिवसात तब्बल 299 मिळकतींचा शोध लावण्यात आलाय. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवली जातीये. कोल्हापूर महापालिकेच्या 4ही विभागीय कार्यालयांमार्फत लिपिकनिहाय भाग निश्चित करून कर आकारणी न झालेल्या आणि नियमबाह्य बदल झालेल्या मिळकतींची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आत्तापर्यंत 204 कर आकारणी न झालेल्या मिळकती, 66 मालकाऐवजी भाडेकरू वापर असलेल्या मिळकती, तर 29 क्षेत्रवाढ झालेल्या मिळकती आढळून आल्यात. संबंधित मिळकतींची मोजमापही पूर्ण करण्यात आली आहेत. महापालिकेकडून आता या मिळकतींची अंतिम कर आकारणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळकतधारकांकडून बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, भाडे करारपत्र तसंच क्षेत्रवाढी संदर्भातील नगररचना विभागाची परवानगी मागवण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून मुदतीत कागदपत्र न दिल्यास संबंधित मिळकत अनधिकृत समजून नियमानुसार कर आकारणी करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. दरम्यान शहरातील ज्या मिळकतींची अद्याप कर आकारणी झालेली नाही अशा मिळकतधारकांनी तातडीनं जवळच्या विभागीय कार्यालयातील घरफाळा विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र सादर करावीत असं आवाहन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केलंय.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं अन्न आणि औषध प्रशासन आणि कोल्हापूर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखू विरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबवण्यात येतेय। या मोहिमेदरम्यान 11 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 2200 दंड वसूल करण्यात आलाय। 31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं कोल्हापुरातील प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं तंबाखू विरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबवण्यात येतेय। मोहिमेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरातील पानटपरीची तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे। कारवाई दरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखू विक्री, धूम्रपान असे तंबाखू नियंत्रण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 11 जणांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 2200 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान संबंधितांना तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली आहे। भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर V.A. आरळेकर यांनी सांगितलंय। प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील आणि डॉक्टर सुनंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हा सल्लागार डॉक्टर V.A. आरळेकर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, श्रीमती कणसे तसंच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे दयानंद पाटील यांनी ही कारवाई केली आहे। कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी वाहन चालवण्याचे वाढते प्रमाण आणि त्यातून घडणारे अपघात लक्षात घेता शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष कारवाई मोहीम राबवली। मोहिमेत अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या 15 पालक आणि वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची वाहनंही जप्त करण्यात आली आहेत। कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये 18 वर्षाखालील मुलांकडून दुचाकी वाहन चालवताना अपघाताच्या घटना घडल्यात। या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेनं विशेष मोहीम हाती घेत अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणारे पालक आणि वाहन मालकांवर कारवाई केली। त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्यात 8, राजारामपुरीत 3, जुना राजवाड्यात 1 आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात 3 असे एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आलेत। कारवाई दरम्यान संबंधित दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली असून पालक आणि वाहन मालकांविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली शहर वाहतूक शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांनी केली। दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती आणि प्रबोधनही करण्यात येत आहे। पुढील काळातही अशी मोहीम व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गांधीनगर पाणी योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात 13 गावातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर काढला घागर मोर्चा। ठेकेदाराला घागरीतील पाण्यानं आंघोळ घालून व्यक्त केला संताप। तर योजनेचं श्रेय आम्हाला नको, मात्र 13 गावातील जनतेला पाणी मिळालंच पाहिजे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांची ठाम भूमिका। कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस। राधानगरी तालुक्यातील बारडवाडी, चक्रेश्वरवाडीत वादळी वाऱ्याचा कहर, घरांचे पत्रे कौले उडाली। उद्या 1 वाजता 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार। 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य स्पष्ट होणार। राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी चाफेवाडी इथल्या शेतकऱ्याचा रेबीजमुळे मृत्यू, परिसरात भीतीचं वातावरण। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगर स्पोर्ट्स आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवून केला पुढील फेरीत प्रवेश। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।